हॅलो, हाय सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि आनंदित असाल. मस्तपैकी अशी सकाळची सुरुवात झालेली होती. सकाळची पाण्याची कामं सर्व आवरून घेतलेली होती. काही भांडी होती, काही कपडे होते, कपडे वगैरे सगळं आवरून घेतलं होतं. लादी फक्त मी लास्टला पोचते ऑफिसला जायच्या आधी. त्याच्या आधी मग सगळी कामं, पाण्याची कामं जी काही असतात ना, पाणी भरणं, कपडे धुणं, भांडी घासणं, काही सर्व पाण्याची कामं आवरून झाल्यानंतर मग किचनमध्ये जेवण बनवायची सुरुवात करते. मग आज ठरवलं होतं नाश्त्यामध्ये पॅनकेक बनवायचं. हे रेडीमेड होतं, मी काही घरी केलेलं नव्हतं मिश्रण. हे रेडीमेडचं पॅकेट आणलं होतं, त्याचं मी पॅनकेक केला होता. आणि आज ना टिफिनमध्ये ना नूडल्स बनवायचे होते मुलांसाठी. मग मस्तपैकी हे पॅनकेकचं मिश्रण ना मी एका बाउलमध्ये ना दूध टाकून ना मी एकत्र करून घेतलं होतं आणि ते तव्यावर ना तूप किंवा तेल टाकून ना पॅनकेकचं जे मिश्रण बनवलं होतं ते आपण जसं डोसा म्हणता येणार नाही, आप्पे वगैरे कसं करतो जाडसर, तसं ते मिश्रण तव्यावर सोडून द्यायचं. मस्तपैकी असे पॅनकेक रेडी झालेले होते. एका पाऊचमध्ये जेमतेम 3च पॅनकेक झाले होते. छान लागले होते, टेस्टी झाले होते पॅनकेक ते. आणि त्याच्यानंतर मी बनवले होते नूडल्स. आज डब्याला म्हटलं नूडल्स देऊया. नूडल्सचे पॅकेट होते, त्याच्यामुळे म्हटलं की आज पण नूडल्सच देते, म्हणून मस्तपैकी असे नूडल्स बनवले. नूडल्स, पास्ता हे असं काहीच असेल ना की सिद्धार्थ माझा ना पोटभर खातो, त्याच्यामुळे नूडल्स तर होतेच त्या दिवशी आणलेले. म्हणून ठरवले की चला मी नूडल्सच बनवते. म्हणून एका साईडला पॅनकेक करत करत मी नूडल्सलाही फोडणी देत होते. आणि आज नूडल्स ना जास्त प्रमाणात केले होते, का तर पिऊच्या पप्पांनाही नाश्त्याला नूडल्स हवे होते. आम्ही लोकांनी तिथे पॅनकेक खाल्ला होता, पण त्यांना ते नूडल्स हवे होते. म्हणून म्हटलं ठीक आहे चला, म्हणून मी आज जास्त क्वांटिटीमध्ये नूडल्स बनवला होता. काही नाही, कांदा वगैरे टाकून नूडल्स मसाला वगैरे टाकून मस्तपैकी असे नूडल्स बनवले होते. काही व्हेजिटेबल मी ॲड केले नव्हते, का तर पिऊ खात नाही, ते व्हेजिटेबलना पूर्ण काढून ती खाते. त्याच्यामुळे मी काही व्हेजिटेबल त्याच्यातनं ॲड न करता असे साधे सिम्पलच नूडल्स बनवले होते. तेही सुद्धा छान झाले होते. मी टेस्ट करून बघितले होते नाश्त्यामध्ये, ते छान लागले होते. मग अशा प्रकारे नाश्ता वगैरे बनवून झाला होता. मुलांना शाळेला पाठवून दिलं आणि त्याच्यानंतर घरातली सर्व कामं आवरून मी सुद्धा गेली होती कामावर. ऑफिसला गेल्यानंतर ऑफिसची सर्व कामं 9 ते 8.5 तास मी जेमतेम ऑफिसमध्ये काम करते. आणि मला जायला अर्धा तास आणि यायला अर्धा तास, म्हणजे मिनिमम मी 10 तास का होईना ना बाहेर असतेच. 9.5 तास का होईना मी बाहेर असते. मग अशा प्रकारे सर्व घरातली कामं करून सर्व आवरून मग गेली होती ऑफिसच्या कामाला. मग काय तिकडची सर्व कामं आवरून घेतली होती मस्तपैकी. आज दिवस खूप मोठा गेलेला आहे, का आता ना मला आज ना झोप फार येत होती, का माहिती नाही का कोणास ठाऊक, तरी ना असं झोप येत होती ना, असं म्हणजे आपोआपच माझे डोळे झाकत होते. आणि बरेच दिवस झाले ना ह्या संडेला ना काही मला ना आराम भेटला नाही. त्याच्यामुळे ना माझा ना हा आठवडा एवढा म्हणजे एकदम कंटाळवाणासारखा गेलेला आहे की मला झोपच येत होती रोज. म्हणजे नेमकं दुपार झाली 12 वाजले की आपोआपच झोप लागते. मग त्याच्यामुळे ना डोळे आपोआप झाकतात. त्याच्यानंतर 9 ते 10 तास बाहेर म्हणजे ऑफिसची कामं करून आल्यानंतर मग मी पुन्हा घरात स्वयंपाकाला लागले होते. आल्यानंतर फ्रेश वगैरे झाली, पण 10 मिनटं बसली आणि त्याच्यानंतर कुकर एका साईडला लावून घेतला. आज मला ना मिक्स अशी डाळ तडका बनवायची होती, म्हणून मी आधी कुकरला ना डाळ लावून घेतली होती. मिक्स डाळ जी सगळ्या डाळी मिक्स असतात ना, ती डाळ मी घेतली होती. ती मी डीमार्टमधूनच आणलेली आहे, ते एक पॅकेट. मग मला ते कधीतरी असं आवडीने आम्ही खातो, त्याच्यामुळे ती डाळ मी टाकली होती. नाहीतर नॉर्मली आम्ही तुरीची डाळ यूज करतो, पण कधीतरी अशी 15 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा अशी ती मिक्स डाळ मी बनवते, तीही छान लागते. अशा प्रकारे एका साईडला कुकर लावला आणि मला भाकरी करून घ्यायच्या होत्या, म्हणून एका साईडला लगेच भाकरीला लागली होती. सकाळची 2 चपात्या होत्या, मग म्हटलं असं ते मी खाते. मग पिऊच्या पप्पांसाठी भाकरी केली होती आणि मुलांसाठी भात बनवला होता. मग एका साईडला भाकरी अशा व्यवस्थित भाकरी म्हणजे एकच भाकरी केली होती, भाकरी अशी करून घेतली. आणि त्याच्यानंतर डाळीला मस्तपैकी असा तडका दिला होता. मस्त अशी तिखट डाळ बनवली होती, छान झाली होती. आज डाळ मला फार आवडली होती. नॉर्मली जसं कांदा, टॅमॅटो, लसूण वगैरे टाकून केली होती, पण छान झाली होती. बाकी कुठला मसाला ॲड केला नव्हता, पण नॉर्मल अशी जर लाल तिखट टाकून डाळ केली ना की खूप छान लागते. आणि तिखटही झाली होती ना, म्हणून त्याच्याबरोबर ना खूपच मस्त, म्हणजे अशी चपाती किंवा भाताबरोबर ना छान लागली ती डाळ. मी अगदी चपाती खाल्ली आणि नंतर मग भात खाल्ला होता.
खूप मस्त लागली. त्याच्यामुळे मस्तपैकी आम्ही घरातलं मग त्याच्यानंतर सर्व आवरून घेतलं, किचन वगैरे पुसून घेतलं आणि मी म्हटलं चला आता आपण जेवायला बसूया. मग एका साईडला जेवण रेडी होईपर्यंत वाट बघितली. परत डाळ झाल्यानंतर कुकरला भात लावायचा होता. त्याच कुकरमध्ये माझ्याकडे एकच कुकर असल्यामुळे मला आधी काय करावं लागतं की डाळ किंवा काही म्हणजे बॉईल करून घ्यायचं असेल तर आधी करून घेते आणि त्याच्यानंतर मग मी राईस त्याच्यातच लावते. मग अशा प्रकारे गरम पाणी, कुठलीही भाजी करताना मी गरम पाणी यूज करते. ते काही असो, व्हेज असो नॉनव्हेज असो, पण मी गरम पाणीच ॲड करते. मग डाळीला सुद्धा मी गरम पाणी करून टाकत असते. हे ना आम्हाला आईने शिकवलेलं आहे. हे काही मी माझ्या मनाचं नाही आहे. आमची आई पण अशीच गरम पाणीच ॲड करते. त्याच्यामुळे मला हे माहिती आहे. त्याच्यानंतर मग काय मस्तपैकी अशी डाळीला वगैरे फोडणी दिली आणि मग सगळं किचन वगैरे आवरून घेतलं. बाकी जो काही पसारा दिवसभरांचा करून ठेवतात ही मुलं, बॅग एकीकडे हे एकीकडे असं सर्वच काही करतात. कारण की ती लोकही कंटाळून जातात, कारण की ते एक दोनदा आवरतात, नंतर काही आवरत नाहीत. आपले ते बुक्स वगैरे व्यवस्थित ठेवतात, पण ते बॅग युनिफॉर्म वगैरे ते व्यवस्थित काही ठेवत नाही. किचनमध्ये जेवण वगैरे बनवून झाल्यानंतर मग मी बाकी सगळा पसारा व्यवस्थित असा लावून घेते आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवायला बसतो. मग काय असा पसारा व्यवस्थित लावून झाला होता आणि मग सकाळी काय बनवायची, सकाळची भाजीची तयारी वगैरे करून घेते रात्रीच, की काय बनवायचं. रात्रीच ठरवलं ना की सकाळी भाजी ही करायची, मग मला सकाळी ना काही अवघड जात नाही. आणि जर मी सकाळी ठरवलं ना की मला भाजी कोणती करायची, त्याच्यामध्ये ना माझा एवढा टाईमपास होऊन जातो ना, त्याच्यामुळे मी काय करते की मला काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला काय बनवायचं आहे हे मी रात्री म्हणजे ठरवून ठेवते आणि त्याची थोडीफार का होईना तयारी मी अशी करून घेते. मग असं काहीचं सर्व करून झाल्यानंतर सगळं साफसूफ करून घेतलं, किचन क्लीन वगैरे करून घेतलं. जेवायला वगैरे मस्तपैकी आम्ही सर्वजण, म्हणजे आम्ही तिघेच येतो. पिऊचे पप्पा काही अजून आले नव्हते. पिऊचे पप्पा येतात उशिरा, त्याच्यामुळे ना आम्ही काय करतो, आम्ही दोघं तिघं बसून जेवून घेतो. का आता आम्हाला परत म्हणजे मुलांना दुसऱ्या दिवशी स्कूलसाठी जायला म्हणजे उठायला बरं पडतं. त्याच्यामुळे आम्ही तिघी असं मस्तपैकी जेवून घेतो. आणि आज पिऊने व्हिडिओ खराब करायचा म्हणून टिफिन असं इकडे तिकडे अशी ते फिरवत होती, मुद्दामच दाखवत होती. मी मुद्दाम ठेवला तिचा व्हिडिओ, एडिट केलेला नाही, म्हणता असू दे. चला तर मी माझा व्हिडिओ ना इथेच एंड करते. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा भेटते एका छानशा व्हिडिओसोबत.